नमस्कार शेतकरी बांधवांनो, निश्चितच आपण एक शेवंती उत्पादक शेतकरी असाल तर शेवंती उत्पादक शेतकऱ्यांना बऱ्याचशा अडचणी येत असतात की निश्चित मालाला शायनिंग नाही, क्वालिटी नाही, चकाकी नाही. कारण का तर बाजारभावामध्ये बराचसा तफावत या ठिकाणी बघायला मिळतो. तर बऱ्याचशा शेतकरी बांधवांचे मेसेज आलेत किंवा फोन सुद्धा आलेत की निश्चितच सर चांगल्या पद्धतीमध्ये कलर शायनिंग चकाकी कशामध्ये वाढेल. तर निश्चित आजची माहिती खास त्याच्यासाठीच आहे की निश्चित जे आपले शेवंती उत्पादक शेतकरी आहे निश्चित तुम्ही बघू शकता या ठिकाणी चांगल्या पद्धतीमध्ये शेवंती पुढे कलर शायनिंग चकाकीसाठी महत्त्वाची जी फवारणी आहे ती करणं गरजेचे आहे. तर पहिली फवारणी जी असेल त्या ठिकाणी आपण एक ॲप्लिकेशन फवारणीचं पण असेल आणि दुसरं ॲप्लिकेशन आपण पाटपाणी सुद्धा असेल किंवा ड्रिप सिस्टीम सुद्धा असेल. तर या ठिकाणी जी फवारणी जी करणार आहोत तर यासाठी जी फवारणी आहे तर या ठिकाणी कॅल्शियम बोरॉन या ठिकाणी हे खूप जाणं गरजेचं आहे. कॅल्शियम जे ग्लुकोनेटेड स्वरूपातील आहे अर्थात या ठिकाणी 2 ते 3 ml स्वरूपात ग्लुकोनेटेड कॅल्शियम आहे ते द्यायचे. त्याचबरोबर बोरॉन अर्धा ते 1 ml किंवा अर्धा ते 1 ग्राम प्रति लिटर याप्रमाणे आपल्याला त्या ठिकाणी बोरॉन द्यायचे. हे आपल्याला या ठिकाणी शायनिंग चकाकीसाठी आपल्याला या ठिकाणी चांगलं काम करणार आहे. त्याचबरोबर कॉम्बिनेशनला तुम्ही आळीचं स्प्रे जो असणार आहे आळीचं कोणताही आपल्याकडे जे घरी शिल्लक असेल किंवा मार्केटमधून तुम्ही आणू शकता. मार्केटमध्ये असणारं जे आळीसाठी जे चांगलं बेस्ट प्रॉडक्ट आहे ते आपण या ठिकाणी वापरा. फक्त एवढंच विषय करा की फुलांचा जो स्प्रे आहे आळीचा जो स्प्रे आहे करताना फुलं तोडणी झाल्यानंतर न करा, लगेच करू नका. कारण का तर फुलांवरती स्कॉर्चिंग आहे म्हणून ही महत्त्वाची फवारणी आहे. शक्यतो आळीचं आणि बुरशीनाशक नंतर वापरलं तरी चालेल. फक्त शायनिंग चकाकीसाठी कॅल्शियम बोरॉन या ठिकाणी जे आहे ते आपल्याला या ठिकाणी फारशी ठरणार आहे ते वापरा. दुसरी गोष्ट आहे की आपल्याला या ठिकाणी न्यूट्रिशन मॅनेजमेंट झालं सुद्धा पाहिजे. म्हणजे आपल्याला आपटेक चांगल्या पद्धतीने झालं पाहिजे, तर कलरफुल आलं पाहिजे. तर या ठिकाणी आपल्याला चिलेटेडयुक्त जे मायक्रोडॉन आहे साधारणपणे एकरी 2 किलो या ठिकाणी आपल्याला द्यायचे. अर्थात या ठिकाणी जे रेमेडी आहे वनिता ॲग्रो केमिकलचं रेमेडी असेल किंवा ब्रेझिल प्लक्स असेल व्हॅलॅग्रो बायोसायन्सचं ते सुद्धा वापरा. शक्यतो मी आता या ठिकाणी रेमेडी जे वापरते याला रिझल्ट खूप सुंदर आणि चांगल्या पद्धतीने मिळाले. कलर शायनिंग चकाकी चांगल्या पद्धतीने आली. निश्चितच त्याचा फायदा आपल्या हा सर्व शेतकरी बांधवांना होणार आहे. निश्चितच हे स्प्रेचं शेड्यूल करा आणि मार्केटमध्ये 10 ते 20 रुपये प्लसमध्ये या ठिकाणी तुम्हाला त्याचे बाजारभाव बघायला मिळतील. कारण जर 100 रुपये किलो विकत असेल तर निश्चितच तुमचा बाजारभाव तुमचा माल 120 ते 130 रुपये हा विकू शकतो. निश्चितच अशा पद्धतीमध्ये हे 2 ॲप्लिकेशन आहे हे आपल्याला करून घ्यायचे. निश्चितच ही माहिती तुम्हाला आवडली असेल अशी अपेक्षा आहे. आवडली असेल त्याच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आपल्या शेतकरी बांधवांना पाठवा आणि अजूनपर्यंत आपल्या चॅनलला फॉलो नसेल केलं तर करून ठेवा. धन्यवाद.